नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाचा पेपर. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही उत्तरांसहित पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि वेळ आहे 1 तास. प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांसाठी योग्य पर्याय निवडून वर्णाक्षरे लिहायचे आहेत एकूण 3 गुणांसाठी. त्यामध्ये एक योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आधुनिक आवर्त सारणी अधातू डॅश खंडात आहेत. एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड. तर उत्तर पी खंड. आधुनिक आवर्त सारणीत अधातू पी खंडात आहेत. 2 फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक डॅश अभिक्रिया आहे. तर विघटन, क्षपन, ऑक्सिडीकरण, दुहेरी विस्थापन. तर उत्तर क ऑक्सिडीकरण. त्यानंतर 3 पृथ्वीपासून अनंत अंतरावर असलेल्या वस्तूंसाठी गुरुत्व त्वरणाचे मूल्य डॅश असते. तर उत्तर ब म्हणजेच 0 असते. यानंतर यामध्ये पुढील असणार आहे यामध्ये पुढील प्रश्न सोडवा एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये 1 पुढील विधान चूक की बरोबर ते सांगा. वस्तूचे वजन ध्रुवांवर सर्वाधिक असते. तर उत्तर बरोबर. यानंतर 2 वेगळा घटक ओळखा. नायट्रोजन, निऑन, ऑर्गॉन, हेलियम. तर उत्तर यामध्ये नायट्रोजन. तर बाकी सर्व निष्क्रिय राजवायू आहेत. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 कोणतेही एक लिहायचं आहे आपल्याला. त्यामध्ये शास्त्रीय कारणे सांगायची आहेत. 1 गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. यानंतर 2 दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात. त्यानंतर पुढील खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा एकूण 4 गुणांसाठी. त्यामध्ये 1 चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोचतो. जी बरोबर 10 मीटर स्क्वेअर असेल तर टेबलाची उंची किती? तर ह्यामध्ये टेबल बरोबर 1 एस आणि जी बरोबर 10 मीटर सेकंद. यानंतर अशा स्वरूपामध्ये आपण काय करायचं, समीकरण मांडायचं आहे आणि एकूण टेबलाची जी लांबी असणार आहे ती आहे 5 मीटर. यानंतर यामध्ये 2 आहे. पुढील रासायनिक समीकरण पूर्ण करायचं आहे. AgNO3 एक्वा आणि NaCl एक्वा. तर AgCl प्लस NaNO3. यानंतर यामध्ये पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. Na प्लस Mg प्लस Al. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण ओघ तक्ता हा काय करायचा आपण पूर्ण करायचा आहे. Na, त्यानंतर Mg, त्यानंतर Al, त्यानंतर Si, P, S, Cl आणि Ar. संपूर्ण ओघ तक्ता हा आपण काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे. यानंतर 4 फरक स्पष्ट करा. तर वस्तुमान व वजन यामधील फरक स्पष्ट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 असणार आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 3 एकूण 9 गुणांसाठी. पहिलं रेडॉक्स अभिक्रिया एका उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा. खालील तक्ता पूर्ण करा. Cu प्लस H2O अशा प्रकारे काय करायची, तर रेडॉक्स अभिक्रिया आपल्याला दाखवायची आहे. यानंतर यामध्ये खालील तक्ता हा पूर्ण करायचा आहे. तर यामध्ये अभिक्रिया कारके, उत्पादिते, रासायनिक अभिक्रियेचे प्रकार. ठीक आहे. संपूर्ण तक्ता हा अशा स्वरूपामध्ये काय करायचं आहे आपण पूर्ण करायचा आहे. त्यानंतर यामध्ये 3 आहे. व्याख्या लिहा. मुक्तपतन, अभिकेंद्री बल आणि मुक्तिवेग यांच्या काय करायच्या, तर व्याख्या लिहायच्या आहेत. त्यानंतर पुढील 4 आहे. दिलेल्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यामध्ये मूलद्रव्य अणुत्रिज्या OBCNBLI आणि यांचे काय करायचे, तर मूलद्रव्य अणुअंक हे दिलेले आहेत. ठीक आहे. त्यांचा अभ्यास करायचा आहे आणि ते करायचं आपल्याला जे 3 प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तर आपण ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. यानंतर 5 पुढील आकृतीवर आधारित नियम लिहायचे आहेत. तर यामध्ये एकूण 3 नियम आहेत आणि 3 नियम पाहायचे आहेत. असे केपलरचे नियम. त्यामध्ये पहिला ग्रहाचा आकार लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेचा एका नाभीवर असतो. 2 ग्रहाशी सूर्याला जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. 3 सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाला आवर्तन कालाचा वर्ग हा सूर्याच्या ग्रहापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. T² R=R³. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आहे. धन्यवाद.